सांगोलीतूनही हिंगोली जिल्ह्यामध्ये आज 2 ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव या ठिकाणी वाशिम नांदेड हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वतीने रोखला जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना आपल्याला दिसतोय। वाशिम नांदेड महामार्ग रोखण्यावरती शेतकरी ठाम आहेत। पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध करत आंदोलन करत आहेत। उद्योग उभा करायचा लक्षात घ्या। हे सर्व जे आहे हे शेतकरी या सरकारला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूरमध्ये देखील चक्काजाम केला जाणार आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हे चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। आमची बागायती जमीन, आमची कसदार जमीन आम्ही या महामार्गासाठी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला होता, जेव्हा या महामार्गाची घोषणा झाली होती। आणि आता विदर्भातले शेतकरी सुद्धा या महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करत आपला विरोध दर्शवतायत, निषेध नोंदवतायत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांची ताकद दाखवली जाणार आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी जोर धरतीये। वाशिम नांदेड महामार्ग रोखण्यावरती शेतकरी ठाम आहेत। महामार्गासाठी जमिनी देणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर सध्या आपण कोल्हापूरमधली दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये सुद्धा शेतकरी एकवटलेले आहेत। एकीकडे हिरवंगार शेत आहे जिथे पेरणी झालेली आहे, कोंब फुटू लागलेत, तर दुसरीकडे हेच शेत या महामार्गासाठी जाऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांचा खूप मोठी गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, शेतकऱ्यांची आक्रमकता वाढलेली आहे। आज कसं आंदोलन केलं जाणार आहे? कुठे कुठे कोल्हापूरमध्ये आंदोलन होणार आहे? अगदी बरोबर आहे। शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली रस्त्यावरची लढाई आजपासून खऱ्या अर्थानं चालू झाली असं म्हणावे लागेल, कारण महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये हे चक्काजाम आंदोलन होते। कोल्हापूरमध्ये आहे, त्याचबरोबर सोलापूरमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, हिंगोलीमध्ये आहे। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होते, कारण शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यांमधून जात आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये देखील हे आंदोलन होताना पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात ज्यावेळी बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांवरती हा जो महामार्ग आहे तो आम्ही लादणार नाही, मात्र शेतकऱ्यांना आम्ही हे पटवून देऊ की हा किती विकासाचा मार्ग आहे। मात्र असं असलं तरी सांगली असेल, कोल्हापूर असेल, या पट्ट्यामध्ये जे कमी शेतकरी आहेत, कमी भूधारक जे शेतकरी आहेत, अल्प भूधारक शेतकरी आहेत, ते अनेक शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत। मग आम्ही या महामार्गावरती शेतकरी करायची का? महामार्गावर शेतकरी करून आम्ही जगायचं का? अशा पद्धतीचा सवाल आहे तो या ठिकाणी शेतकरी करतायत। थोड्याच वेळात या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी येतील, माजी आमदार ऋतुराज पाटील या ठिकाणी दाखल होतील, कारण सतेज पाटील हे विधिमंडळामध्ये या संदर्भातली भूमिका मांडणार आहेत। तर जे राजू शेट्टी असतील, आणखी इतर जे सगळे नेते आहेत ते रस्त्यावरची लढाई या ठिकाणी करतील। बरोबर आहे। त्यामुळे व्यापक स्वरूपात हे आंदोलन आज आकार घेताना आपल्याला पाहायला मिळेल। अपडेट जाणून घेत राहू विजय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।